NH 211चं ज्यावेळेस 10 वर्षापूर्वी भूसंपादन झालं सोलापूर छत्रपती संभाजीनगर हायवेचं, त्यावेळेस लक्ष्मीकांत शंकरवीर नावाच्या शेतकऱ्याला प्रति गुंठा 2,30,000 रुपये इतका मावेजा मिळाला होता। आणि अध्यक्ष महोदय, आता सुरत चेन्नई महामार्गाचं त्या ठिकाणी भूसंपादन होत आहे, त्यावेळेस बालाजी माधव पाटील नावाच्या शेतकऱ्याला 6,250 रुपये प्रति गुंठा त्या ठिकाणी मावेजा मिळतो। लँड ॲक्विजिशन हा राज्य सरकारच्या अखत्यारीत असणारा विषय आहे। आपले जे जिल्हाधिकारी आहेत ते राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे लँड ॲक्विजिशनची कॉस्ट काढतात आणि त्याला काला म्हणतो आपण। त्यांनी ती कॉस्ट काढल्यानंतर त्यांना अपील करण्याचा अधिकार आहे आणि ती कॉस्ट आम्हाला स्वीकारावी लागते। जर आम्ही स्वीकारली तर पेमेंट मिळतं, नाही स्वीकारली तर आम्ही कोर्टात जाऊ शकतो किंवा ते पुढे जाऊ शकतात अपीलमध्ये। तुम्ही कलेक्टरला पुन्हा एकदा त्याला रिकॅल्क्युलेट करायला सांगा आणि त्यातून मार्ग निघाला तर होईल।